नमस्कार, आपण पाहत आहात करकम लाईव्ह न्यूज आणि सध्या आपण पाहत आहात संपूर्ण देशभरात आणि संपूर्ण राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे आणि यातच संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीच्या आराखड्यामध्ये राज्यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघ हा चर्चेत राहिलेला आहे। राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे सर्वेसर्वा अर्थात शरदचंद्रजी पवार साहेब यांचा हा बालेकिल्ला मानला जातो आणि याच बालेकिल्ल्यामध्ये 2019च्या मोदी लाटेमध्ये भाजपनं आपली मुसंडी मारली होती। भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे या माढा मतदारसंघातून निवडून आले होते आणि पुन्हाच त्याच जोरावरती भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी घोषित केली आहे। परंतु भाजपमधील ज्यावेळेस प्रवेश केलेला होता मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये, त्यांनाही काहीतरी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून आश्वासन दिले असतील किंवा नसतील, परंतु सध्या मोहिते पाटील गटातील धैर्यशील मोहिते पाटील हेही या 2024च्या माढा लोकसभेसाठी इच्छुक होते आणि तसा कार्यकर्त्यांमधूनही त्यांच्या नावासाठी आग्रह केला जात होता। परंतु भाजपने विद्यमान खासदार यांनाच हे तिकीट दिल्यामुळे कुठेतरी मोहिते पाटील समर्थकांमध्ये नाराजी पाहायला मिळते। त्याचबरोबर विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपसोबत घटक पक्ष जे जोडलेले आहेत, अजित पवार यांची राष्ट्रवादी असेल, तसेच शिंदे गट असतील, या शिंदे गटातील आमदार सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील असतील आणि अजित पवार गटाचे करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे असतील, बबनदादा शिंदे असतील, यांना बरोबर घेऊन आपली मोठ बांधली आहे। परंतु मोहिते पाटील हे मोठे 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात मताधिक्य भाजपच्या उमेदवाराला माळशिरस तालुक्यातून दिले होते। त्यामुळं कुठेतरी मोहिते पाटलांचं हे अस्तित्व या निवडणुकीमध्ये जाणून आलेलं होतं। एवढ्या मोठ्या प्रमाणात मताधिक्य देणं लोकसभेसाठी म्हणजे उमेदवाराची त्याच्यावरती विजय हा निश्चितच अवलंबून आहे। त्यामुळे यंदाही मोहिते पाटील गटातील जे कार्यकर्ते आहेत, हे कार्यकर्ते इच्छुक आहेत आणि भाजपच्या विरोधात किंवा नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे। परंतु आता वरिष्ठ नेते मंडळी यावरती काय चर्चा करतात किंवा याच्यावरती काय निर्णय घेतात, मोहिते पाटलांची कशा पद्धतीने समज काढली जाते का, किंवा मोहिते पाटील अन्य कोणता पर्याय निवडू शकतील का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। म्हणजेच भाजपसाठी मोहिते पाटील गट हा तितकाच महत्त्वाचा आहे की 2019च्या निवडणुकीचा विचार केला असता 1 लाखाहून अधिक मताचं भाजपच्या उमेदवाराला मोहिते पाटील यांनी मताधिक्य दिलं होतं। त्यामुळे मोहिते पाटील यांच्या गटाकडे सर्वांचं लक्ष लागले आहे की मोहिते पाटील गट हा शरद पवार गटाशी मिळेल का, किंवा शरद पवार गटातून धैर्यशील मोहिते पाटील हे उमेदवारी घेतील का। या नाना प्रकारचे तर्कवितर्क सध्या मतदारसंघामध्ये चर्चिले जात आहेत, परंतु यावरती अद्यापर्यंत कोणताही निर्णय अथवा मोहिते पाटील गटाने आपली बाजू मांडलेली नाही। त्यामुळे सध्या तरी भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माढा मतदारसंघामधील जलसिंचनाचे असतील किंवा रस्ते असतील, विविध विकास कामे असतील, या कामांच्या जोरावरती त्यांनी आपली उमेदवारी मिळवण्यामध्ये बाजी मारलेली आहे आणि इथून पुढील भविष्य काळात सुद्धा ते सर्व विरोधकांबरोबरच आपले भाजपमधील सर्व कार्यकर्ते नेते यांना एकत्रित करून भाजप हा कशा प्रकारे माढा लोकसभेची जागा विजयी खेचून आणेल यासाठी ते मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत। परंतु सध्या तरी शरद पवार गटाकडे मोहिते पाटील जातात का की भाजपचेच विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच मदत करणार, याकडे मात्र संपूर्ण मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे। तरीही
मोहिते पाटील गटातील कार्यकर्ते हे सध्या तीव्र नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण प्रत्येक गावागावामधून मोहिते पाटील यांनीच उमेदवारी घ्यावी, कोणताही गट नसेल, कोणताही पक्ष नसेल तर त्यांनी अपक्ष उमेदवारी ठेवावी असाही आग्रह काही ठिकाणी काही गावातून कार्यकर्त्यांमधून केला जात आहे. आणि तेच आता काही दिवसांमध्ये हे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण आपल्या करकम लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.